धर्मपूर्व अधिक लगीन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. ही आपली पिढ्यानपिढ्यांची वाडवडिलांची संस्कृती आहे. त्या संस्कृतीनुसार आता हा लगीन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आदिवासी म्हटलं की संस्कृती हा शब्द समोर येतो, कारण आदिवासी हा कुठल्याही धर्माचा नसून हजारो वर्षांची आहे असून त्याची सुंदर अशी संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीमध्ये अनेक रूढी परंपरा या निसर्गाला धरून निसर्ग चक्रानुसार होत असतात. आणि त्याच मधला आजचा हा लगीन सोहळा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. या लगीन सोहळ्या निमित्ताने काम करणारे आदिवासी चळवळीचे अनेक नेतेदार उपस्थित झाले, की ज्यांनी आपल्याला मधल्या काळामध्ये आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीपासून आपण आपला समाज थोडा दूर चाललेला होता. स्वतःला इतर धर्मामध्ये आपण पाहत होतो, परंतु आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती वेगळी आहे. आपण कोणत्याही धर्मामध्ये नसून आपले सण उत्सव, आपले रूढी परंपरा, रूढी, आपले देवदेवता हे वेगळे आहेत, ते निसर्गाला धरून आहेत. आणि पुन्हा आपली ओळख आपल्याला करून दिली ती चळवळीने. आणि या चळवळीसाठी अहोरात्र काम करणारे अनेक शिलेदार या ठिकाणी उपस्थित झाले. या सर्वच मान्यवरांचं तळपाडे परिवार आणि भांगरे परिवाराच्या वतीनं आधी स्वागत. आपल्यासाठी काम करणारे या ठिकाणी राबूजी भांगरे असतील, दत्तावंत असतील, या महानवीरांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि समाजासाठी हा लढा अतिशय सक्षम पद्धतीने लढला. आणि आपल्या समाजाला काही संस्कृती आहे किंवा जंगल जमीन आहे, त्या जंगल जमिनीचा लढा